आज आपण बनवणार आहोत गव्हाचे अतिशय पौष्टिक लाडू जे थंडीमध्ये खाल्ले जातात. तर सर्वप्रथम 250 ग्रॅम गहू घ्यायचे आहेत. गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला त्याचा जाडसर रवा फिरून घ्यायचा आहे. नंतर आपण त्याच्यात सुकं खोबरं घालणार आहोत 100 ग्रॅम. प्रत्येकी ड्रायफ्रूट्स 50 ग्रॅम घालणार आहोत. काजू, बदाम, अक्रोड तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही हवे ते ॲड करू शकतात. खारीकी घातलेले आहेत 50 ग्राम. ते सर्व तुपावरती मंद आचेवरती भाजून आपण मिक्सरलाही त्याची जाडसर पूड तयार करून घेणार आहोत. 50 ग्राम मखाणा घातलेला आहे तुपामध्ये, तोही भाजलेला आहे. डिंक घातलेला आहे 50 ग्राम, तेही चांगलं भाजून घेतलेलं आहे. नंतर आपण यात 50 ग्राम हलीम घालणार आहोत. हलीम म्हणजे अळीव, तेही 50 ग्राम आहे, भाजून चांगलं घेतलेलं आहे. नंतर आपण जो गव्हाचा जाडसर रवा केला होता तो टाकणार आहोत. तोही छान परतून घ्यायचा आहे आणि मग हे सगळं साहित्य एकत्र करायचं आहे. मग आपण 100 ग्राम तुपामध्ये 250 ग्राम गूळ घालणार आहोत आणि त्याचा पाक तयार केलेला आहे. तो पाक आपण मिश्रण केलेल्या त्या साहित्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि त्याला पूर्ण एकजीव करून त्याचे छान असे लाडू बांधायचे आहेत. तर तयार आहेत आपले थंडीच्या दिवसात खाल्ले जाणारे अतिशय पौष्टिक असे लाडू.